हॅलो नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त असाल तर यांचा 10 ऑगस्टला बड्डे होता आणि बड्डेच्या दिवशी मलाही ड्युटी होती, त्यांना सुट्टी होती, परंतु त्यांनी त्यांच्या मित्रांचं नियोजन झालेलं होतं काहीतरी बाहेर जायचं आणि हे मला अगोदर माहितीच नव्हतं. याच्या अगोदरच त्यांचं खूप ठरलेलं आणि प्रत्येक वेळेस असं होतं की त्यांच्या मित्रांच्या त्यांचं चालू असते, म्हणजे बड्डे वगैरे असेल की ते सोबत असतात मित्र त्यांचे 4-5 जण आणि ते पूर्ण दिवस त्यांनी बड्डेचा तिकडं घातला. त्याच्यामुळं काय बड्डे सेलिब्रेट करता आलं नाही. ते उशिरा आले, जवळजवळ 8-9 9:30 वाजता घरी आले. त्याच्यानंतर एक छोटंसं सेलिब्रेशन केलं होतं बाबा, नॉर्मल एक मी केक वगैरे कापलेला आणि त्याच्यानंतर मग जेवायला वगैरे बाहेर वगैरे काय गेलं नाही. मग आज ठरवलं की बाबा आज बाहेर जेवायला जायचं आणि हे बघा इथं रुद्र आमचा अगोदर स्टार्टर घेतलं होतं आणि रुद्रने खूप सारा राडा केला होता टेबलवर, सगळ्या टिश्यू पेपर वगैरे सगळं असे चुरगळून टाकले होते. आमचं जेवण झालं होतं. जेवण करताना मी काय व्लॉग घेतला नाही आहे, कारण आम्ही तर होतोच, पण आमच्यासोबत आणखी त्यांच्या मित्राची एक फॅमिली होती पूर्ण. त्यांचं पण ठरलेलं अचानक आणि आमचं पण ठरलेलं आणि हे मला घरी आलेच समजलं की त्यांच्या फ्रेंडचे घरचे पण येणार आहे जेवायला, मग आपण पण तिथं जाऊया असं त्यांचं मत आलं. म्हणून मग ते पण आणि आम्ही सगळी फॅमिली गेलो. मस्तपैकी मी साडी घातलेली होती, तुम्ही बघू शकता ही साडी, आणि ही साडी मला रिसीव झालेली आराध्या कलेक्शनकडून. तर साडी पण खूप छान घातलेली होती. मस्तपैकी जेवण झालं, त्याच्यानंतर मग असं बसलेली मी. जेवण केलं आम्ही राधाकृष्णला, कृष्ण हॉटेलला. नुसतं कृष्ण हॉटेल आहे आणि तुम्ही तिथं पाहू शकता. हे बघा पाठीमागचे, ह्यांनी बघितलं की मी व्हिडिओ काढते, ते पटकन बाजूला झाले. त्याच्यानंतर आम्ही जेवण झालं आणि आम्ही खाली आलो. एवढ्यात एक असं घडलं की तिथं एक मुलगा खूप असा फरशीवरून घसरून पडला खाली, खूप सारं लागलं. त्याच्यामुळे आतमध्ये काय मस्ती जास्त रुद्रला करता आली नाही, त्याला पटकन बाहेर घेऊन आलो. आणि बाहेर पण एवढी छान गाय आणि वासरू होतं, कृष्णाची एक मूर्ती होती, तो तिथंच खेळत होता. आणि ह्याच्या शेजारीच फुल हायवे रस्ता होता, नगरला जाणारा. त्यामुळं खूप सारी भीती वाटत होती. तो रस्त्याकडेच पळायचा, बघा तो कसा पळतो. त्याचे पप्पाही त्याच्यासोबत पळताय, ते दोघं पण पळतात, बघा ते त्यांची मस्ती. हां, आणि त्याच्यानंतर आम्ही जेवण वगैरे झालं. हे बघा तुम्ही हॉटेल बघू शकता.